नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी नवीन एक रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. चला, आज आपल्याला खुरासणीची चटणी बनवायची आहे आणि अगदी झटपट होते. चवीला तर खूप छान अप्रतिम लागते. चला, आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर आहे ना, काय होतं माहिती का, भाज्या खायला थोडंसं आहे ना असं चव लागत नाही भाज्यांची. त्याच्यामुळे ना जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी कोणती तरी एक चटणी पाहिजेच. चला, आता इथे खुरासणी घेतलेली आहे, याला कारोळे पण म्हणतात. आपल्याला आता आहे ना ते स्वच्छ करून घ्यायचे. आता तुम्ही बाजारातून आणले तर ते स्वच्छच असतं, पण मग इथे ना हे माझे ना घरचेच आहे शेतातले. ते मी पहिले स्वच्छ असे धुवून घेतले, वाळवून घेतले उन्हामध्ये आणि नंतर निवडून साफ करून घेतले. घरच्याच लाल मिरच्या पण आहे आणि लसूण पण गावरान घेतलेलं आहे घरचंच. आता कढई ठेवलेली गरम करायला, त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना 2 बॅचेसमध्ये आता इथे मी खुरासणी भाजून घेते. आता गॅस आपल्याला मोठा नाही करायचा बरं का, एकदम कमी गॅसवरच आपल्याला खुरासणी भाजायची. कारण का मोठा गॅस जर केला ना ते काळे दिसतात पहिलेच आणि नंतर एकदम जळून जातील. त्याच्यामुळे आपल्याला फक्त 2 मिनटासाठी भाजून घ्यायचे कमी गॅसवरती. आणि भाजली की नाही कसे समजायचे, तर मग बघा लगेच आहे ना असा तडतडा आवाज येतो त्याचा, लगेच काढून घ्यायची आहे. चला, आता दुसरी राहिलेली आहे, दुसरी बॅच पण मी भाजून घेतली. आता त्याच्यानंतर इथे ना लाल सुक्या मिरच्या आहे ना त्या पण भाजून घ्यायच्या आहे, कमी गॅसवरच भाजायचे, छान कुरकुरीत होतात. आता त्या पण भाजून झालेल्या आहे, बघू शकता. आता तुम्ही याच्यामधलं ना प्रमाण कमी जास्त करू शकता, पण इथे मी जास्तच घेतलेली आहे, त्याच्यामुळे मिरची पण जास्त घेतली, लसूणही जास्त घेतला. थंड करून घेऊ आपण आता. आता हे बघा, मिरची आणि खुरासणी आपले थंड झालेले. चला, मिक्सरचं भांडं घेऊ. आता तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये पण तुम्ही कुटून घेऊ शकता. खलबत्त्यामध्ये तर खूपच छान लागते. आता गावाकडे ना आमच्याकडे ना आम्ही जमिनीमध्ये ते उखळ मांडलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही नेहमी ही चटणी ना गावाला उखळामध्येच करतो. आता बरेच दिवस झाले गावावरून काही उखळ्यातली चटणी बनवून आणली नाही, खुरासणी होते घरामध्ये. चला म्हटलं, उन्हाळा सुरू झाला आहे, आपण आता चटणी थोडीशी करूया. आता इथे बघा 2 बॅचेसमध्ये मी सारखेच खुरासणी ठेवले, त्याच्यामध्ये मिरची घातली, लसूण घातला आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. आपल्याला आता मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला असं मिक्सर कमी जास्त बंद चालू फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे खुरासणीची चटणी आपली छान होते. आणि जाड नाही ठेवायचं, जाड ठेवली ना तर मग चव चांगली नाही लागत. चांगली बारीक अशी करून घ्यायची. हे बघा, सुंदर असा सुगंध येत होता घरामध्ये. चटणी खूपच छान झालेली आहे. आता तुम्हाला तेल आवडत असेल ना, याच्यावरती तेल टाकून खाऊ शकता, पण आम्ही तेल टाकून खात नाही. आणि काही भाज्यांमध्ये पण ही चटणी टाकून पण छान लागते. टमाटीच्या भाजीमध्ये तुम्ही टाकून बघा, खरंच खूपच छान लागते. सुंदर झाली ती चटणी, अप्रतिम झाली ती चवीला. तुम्ही नक्की करून बघा. चला, इथे बघा खुरासणीची आपली चटणी तयार झाली. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.